आहे सिटीमध्ये. तर इथं आता आमची राहायची सोय केलेली आहे, बघतोय. जे एडविन, अमरीश गुरव आणि हे सौरभ कल्याणचे आता आम्ही इथं भेटलोय. आणि हे आमच्या ठाण्याचा कलिग जितेश, इथं आता आम्ही भेटलोय. इथं भेटायची सोय केलेली आहे आमची दापोली एज्युकेशन सोसायटी. आणि इथं आम्हाला इथं सकाळी 5 वाजता उद्या हजर व्हायचे. बघा मस्त बॅनर बनवलाय, आय एम अ प्राऊड फिनिशर दापोली सायक्लोथॉन वाला. उद्या अमरीश काय काय करत असतो इथं थांबून, आहे इकडचाच मुंबईचा. तर आम्ही आमच्या सायकली जमा केलेल्या आहेत काही लोकांनी. आणि कॅलेंडर पण आहे. बापरे काय काय 91 ट्रेक. हा माणूस आरामात सायकल चालवेल ट्रेकवाला. आणि तुला वन चालायचे ऑप्शनच नाही. चला आता आम्ही बॅग ठेवली आहे, हे शाळा आहे आणि आता जेवण करून येतो परत. अशा प्रकारे दापोली भटकंती चालू आहे अमरीश बरोबर, त्याच्या बाईक बरोबर. मागे रायडर आणि मग आता आपण विश्रांती करणार. म्हणजे आजचा दिवस संपलाय, रात्र जागरण होणार आणि उद्या आमची इव्हेंट केलेली आहे आम्ही जाणारी दापोलीमध्ये, दापोली सायक्लोथॉनमध्ये येणाऱ्या लोकांची. मस्त जागा आहे, व्हेंटिलेशन आहे, छोट्या छोट्या खिडक्या पण आहेत. आमची राहायची सोय अमरीश दादानी या लोकेशनला केलेली आहे. बघा लोकेशन, हा इथून एक्झिट रस्ता आहे. झाडे लावली आहेत बघा, आंबे झाडांना पाणी टाकतात. पाणी झाडांना टाकायची प्रक्रिया, मेथड. पुण्यावरून सायकलिंग करत आले सर दोघं. किती वेळ लागलेला आम्हाला? आम्ही काल तर लोणारे मध्ये थांबलो. Ambrish is briefing regarding tomorrow's ride to everyone. Dapoli members, ultralight cycles. Distribution, web distribution. Jersey coming by tandem cycle for the cyclothon. Cycle hanged on car. आता आम्ही सगळं चेक करत आहेत, सगळं ओके आहे ना. आणि 4:30 वाजता रिपोर्टिंग आहे, त्यामुळे ही इज टेकिंग एव्हरीथिंग. कोकणामध्ये सायकलिंग करायची खूप छान संधी मिळाली. अशी संधी अजून तुम्हाला पुन्हा मिळेल. तुम्ही कोकणामध्ये असे सुद्धा येऊ शकता, सायकलिंग करू शकता. आता कोकणामध्ये सायकलिंग टुरिझम चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात. तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असंच मिळालं आणि तुम्हाला त्याचा आनंद मिळाला तर विन विन असेल. आम्हाला पण आनंद वाटेल तुमचं स्वागत करायला आणि तुम्हाला पण त्याचा खूप आनंद मिळेल. धन्यवाद. ओके, सासवडवरून आलेले आहेत. आपल्याकडे म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनात सैनिकांबद्दल एक खूप आदराची भावना असते. तर आपलं भाग्य आहे की आपल्याबरोबर आज मेजर आहेत.
आपल्या भारतीय सैन्याचे. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. आम्ही पुरंदर सायकल क्लब सासवड या ठिकाणी आले आहोत. खरं तर गुरु सरांनी अतिशय सुंदर प्लॅनिंग, आम्हाला तर रात्री खरं तर 1:30-2 वाजले रात्री इथे पोहोचायला. पण रात्री 2 वाजेपर्यंत ते आमच्या फॉलोअपमध्ये होते की राहण्याची व्यवस्था तुमची झाली की नाही. खरं तर कोकण या सायक्लोथॉनला येताना आम्हाला खूप आनंद होतोय की कोकण सारख्या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन की या ठिकाणी आपल्याला अतिशय बीचच्या बाजूने आनंद घेत घेत लाटघर वगैरे या मार्गे आपल्याला जायला मिळणार आहे. खरं तर कोकणवाल्यांचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सायकलिस्टच्या वतीने मनपूर्वक तुमचे आभार मानतो. आणि असंच दरवर्षी आपणही वेगवेगळ्या ठिकाणी, आम्ही पुरंदर ठिकाणी पुरंदर परिक्रमा म्हणून आमची एक सायकल राईड असेल, त्यासाठी सुद्धा आपण यावं. आम्ही तुमचं स्वागतच नक्की करू. पुन्हा एकदा सर्व सायकलिस्टला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Ready for flag off. Okay. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. पर्यंत नक्की. तुम्ही सगळे नवीन आहात आमच्या भागात, तर तुमच्या मागे जास्त लागते. तर घाबरून जाऊ नका. त्या लक्ष पण देऊ नका, त्याला जास्त एंटरटेन करू नका. सायकल चालवत राहा, काय करणार नाही. ओके? मात्र हे बघा निसर्ग. एक छोटा ब्रेक झालेला आहे. यो 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 यो. यो 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 यो. हो डोंबिवलीकर. दापोले दापोले. या 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 दापोले दापोले. हे बघा निसर्ग. हे दापोलीचं आहे. आता आम्ही दाभोलवरून 10 किलोमीटर लांब आहे. हे बघा हे 2 सायकलिस्ट पुण्यावरून आलेले आहेत सायकल करून. आणि राजा ऑफिसर हे आमचे 2 पुण्याचे अवलिया सायकलिस्ट खतरनाक घाट मारून आले. खतरनाक घाट. आता पण 2700 किलोमीटरचा लाटवणचा घाट मारून आले ते. सायकलचे काय थांबतच नाही पेडल. हे बघा काय मस्त जागा आहे इथं. रस्ते पण खूप मस्त आहेत. सायकलिंग करायला खूप आनंद मिळतो इथं. खूपच रस्ते मस्त आहेत आणि निसर्ग तर एक नंबर आहे. आणि मॉर्निंग तर काय बियॉन्ड वर्ड्स. कौस क्लाइम्स. सो आता मी इथं रायडिंग करत आहे सायकल घेऊन. कदम साहेब म्हणून आहे, त्यांची सायकल घेऊन. आणि ये नज़ारे देखो, ये बढ़िया नज़ारा है. काय मस्त रस्तेत सायकलिंग करायला भरपूर आनंद आहे. फुल निसर्ग, शांत वातावरण, आजूबाजूला काही आवाज नाही. एन्जॉय द सायलेन्स ऑफ नेचर अँड कीप सायकलिंग. इथं ह्याबरोबर आमच्याबरोबर एक ॲम्ब्युलन्स पण आहे.
फॉर टेकिंग केअर फॉर अस, फॉर रायडर्स. आणि निसर्ग तर अप्रतिम आहे. एन्जॉय द नेचर. कल्याणची रायडर वर्षा मॅडम जोर में निसर्गाचा पूर्ण आनंद घेत सायकल चालवत. ब्युटिफुल मॉर्निंग ॲट दाभोल. एकदम ब्युटिफुल मॉर्निंग आहे. सावकाश. मंदिर दापोली मंदिराकडे जायचा मार्ग. उघडदार देवा आता, उघडदार देवा. सुंदर एकदम परिसर आहे. महादेवच्या पिंडी. हर हर महादेव. जन्मापुरी यांचे जिवंत समाधी स्थळ. निसर्गात सायकलिंग करताना आनंदच वेगळा असतो. निसर्गात सायकलिंग करताना आनंदच वेगळा असतो. अजून परिसर आमचं फिरणं चालूच आहे. 23 किलोमीटर दाखवते इथून दापोली. आता खाली निसर्गातनं जाऊन रोड आहे. थोडा निसर्गाचा आनंद घ्या व्हिडिओमध्ये. बघा एकदम शांत आणि किती मस्त झाड आहे. या अशा रस्त्यांवरून आम्ही सायकलिंग करत चाललो आहे. हे अशा घाट निसर्गातनं जंगलातनं काहीतरी वेगळंच दापोली मिळालं, बघायला मिळालं बिकॉज ऑफ दिस सायकल. एक वेगळंच दापोली बघायला मिळालं आज. खूप आनंद वाटतोय हे दापोली बघायबद्दल.
हे असं मार्किंग केलेलं आहे रस्त्यावर, त्यामुळे आम्हाला दिशा मिळते कुठं सायकलिंग करत जायचं आहे. बघा काय मस्त व्ह्यूज आहेत इथे. हे असे मार्किंग केलेले आहेत आमच्या ग्रुपनी, दापोली सायकलिंग ग्रुपवाल्यांनी. आणि हे आमचे शेलार साहेब पनवेलवरनं, हे मॅडम पनवेलवरनं एवढं क्लाइंब करत आलेले आहेत नॉनस्टॉप. जबरदस्त जबरदस्त. थांबा. काय मस्त शांतता आहे आणि नजारे एक से एक नजारे. आणि हे आपले पनवेल सायकलिंग ग्रुपचे मेंबर्स येत आहेत सायकलिंगचा एन्जॉयमेंट करत. नऊ वाजून 20 मिनटं वाजले आहेत. आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. हे आमचे दापोली सायकलिंग क्लबचे डायरेक्टर, यांनी आमचा सगळा बंदोबस्त केलेला आहे 1.5 दिवसाचा. सिगल बघा. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ लोकेशन. एंड स्विमिंग पूल ऑल्सो. इसको बोलते हैं सी व्यू. काय नजारे आहेत बघा. काही सायकलिस्ट लोक खाली पोचले पण आहेत फोटोग्राफी करण्यासाठी. सुपर लोकेशन फॉर ब्रेकफास्ट. अमरीश इज रिअली अ जम पर्सन. हा आता रूट आहे आम्हाला ऑफ रोडिंग करत या रूटने असं जायचं आहे. देन वी विल बी प्रोसिडिंग टुवर्ड्स दापोली. भेटूया मग थोड्या वेळात. The beach side road towards Dapoli. Now I am traveling by that road. हे बीच साईड रस्ता आहे. हळूहळू आता इथून बीच साईडचा रस्ता क्रॉस करत करत आम्ही दापोलीला पोचणार आहोत. आनंद घेत निसर्गाचा आणि बीचच्या साईडच्या रस्त्याचा. We decided not to cycle in the north of India because we thought it was too busy with the roads, whereas this is great roads for cycling. Oh, you just follow the map. Yeah, great. Well, have a good day. Enjoy your ride.